तर राष्ट्रवादीमधून फुटून गेलेले सर्वजण पाकिटमार दरोडेखोर आहेत अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे। तोंडी परीक्षा या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात पत्रकारांच्या टोकदार प्रश्नांना ते सामोरे जात होते। केलेली पाकिटमारी कधीतरी उघड होतेच असं आव्हाड यांनी म्हटलंय। दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन जातात आणि बायकोला घालतात, पण मग घालतात मग त्याचं काय? मंगळसूत्र त्यांच्याकडे आहे आता ना। हा मग असू द्या ना, त्यांनी काय फरक पडतो? वक्त आणि मला वक्त दिखायगा मंगळसूत्र कुठलं कराय। पाकिटमार कधी ना कधी पाकिटमार पकडला जातो, हे पाकिटमार पकडले जाणार, वो वक्त नजदीक है। तुम्ही आता त्यांना पाकिटमार म्हणताय, कालपर्यंत ते तुमचे नेते होते, तर आता तुम्हाला आपले नेते पाकिटमार होते बघून काय वाटतं? नाही, ते होतेच पहिल्यापासून, काय? फक्त आम्ही बोलत नव्हतो। पहिल्यापासून पाकिटमार होते। याच्यामध्ये पाकिटमार आणि दरोडेखोर याचे निकष कसे लावलेत तुम्ही? घातला ना त्यांनी, दरोडाच घातला ना। पाकिटमार कोण, दरोडेखोर? असं आहे, हे सगळं घडलं ते सांगतात 30 जूनला, बरोबर आहे? हां, अशी बैठक झाल्याचा एकतरी पुरावा त्यांनी द्यावा। 25 तारखेला हां, शरद पवार हे सर्वस्व आहे, एवढंच नाही तर 3 तारखेला प्रश्न विचारला, तुमचे अध्यक्ष कोण? काय प्रश्न विचारता? शरद पवारच आहेत। महिला काय म्हणायचं? दरोडा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।